टॅलेंट असूनही आपण मागे आहोत असं ज्यांचं मत असेल त्यांनी हा व्हिडिओ नक्की ऐकावा. तुमचं मत बदलायला मदत होईल. जगामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांची परिस्थिती अतिशय प्रतिकूल होती तरी ते अनुकूल विचार करून, सकारात्मक विचार करून अतिशय भव्यदिव्य असे यश संपादन केलेले आहे. आज मी एका नव्या विषयावर बोलणार आहे. तो खरं तर मी चित्रपटसृष्टी किंवा वेगवेगळ्या शोच्या माध्यमातून जे पुढे येत आहे त्याच्याबद्दल फारसा व्हिडिओ मी आतापर्यंत बनवले नाहीत. उल्लेख कुठेतरी केलेले असतील एवढंच तो भाग आहे. पण आज मी मुद्दाम सूरज चव्हाण यांच्यावर बोलणार आहे. ते बोलण्याचं कारण त्यांची फक्त माहिती सांगणे एवढा माझा उद्देश नाही आहे, तर त्यातून आपण काय शिकायचं आहे, आपल्याला काय प्रेरणा घ्यायची आहे याबद्दल मी बोलणार आहे. कारण प्रेरणा आयुष्यात खूप मोठी गोष्ट आहे. प्रेरणा आणि प्रगतीचा अतिशय जवळचा संबंध आहे. प्रेरणेच्या बळावर अडचणीचे पर्वत हलवता येतात आणि ज्यांच्या प्रेरणा संपल्यात ते जागचेच हालत नाही असं मी नेहमी सांगत असतो. तर मित्र, बिग बॉसचा विजेता बनू पाहणाऱ्या सूरज चव्हाणला बिग बॉसचा विजेतासाठी हार्दिक शुभेच्छा देऊ आणि त्याच्या पाठीशी उभं राहू. पाठीशी उभं राहू यासाठी म्हटलं मी, केवळ सहानुभूती म्हणून नाही, तर ही यासाठी त्याला उभं करणं गरजेचं आहे. एखादी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत असणारा सूरज चव्हाण हा कुठल्या कुठल्या प्रतिकूलतेचा त्याने सामना केलेला आहे आपण बघूया थोडक्यात. मित्र, आई वडील लहानपणी वारले, घरची अगोदरच आर्थिक परिस्थिती बिकट होती. अशाही सिच्युएशनमध्ये मोलमजुरी करून बहिणीच्या आत्याच्या सहकार्याने त्याने आपला वाटचाल सुरूच ठेवली. शिक्षण घेता आलं नाही आर्थिक परिस्थितीमुळे आणि त्याची आवडही दिसत नव्हती. खरं त्याला वातावरणही कारणीभूत होतं. त्याची भाषा, तसं आपण सध्या काही समाजामध्ये काही लोकांच्या डोक्यामध्ये असं एक भ्रम आहे, एक अज्ञान बसलेला आहे, गैरसमजूत बसलेले आहे. अशा गैरसमजूत काय, अज्ञान काय, त्यांचं भ्रम काय, जे काही पुस्तकी भाषा आहे तेच बोलणं म्हणजे छान बोलणं, अशा पद्धतीचा त्यांनी हे पांडित्य पूर्ण बोलणं. पंडितांचं साहित्य का प्रसिद्ध झालं नाही मग, जनमानसामध्ये का पोहोचलं नाही मग, ते इतकं उपयुक्त असलं असतं आणि तितकं ते समाजमान्य का होऊ शकलं नाही. समाजमान्य हे समाज ज्या भाषा बोलतो, समाज ज्या भाषेत बोलतो त्या भाषेत बोलणारी माणसं मोठी होतात. म्हणून बोलीभाषेचा वापर करून सामान्यांच्या भाषेमध्ये अनेकांनी आपलं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. सामान्यांची भाषा ज्यांनी निवडली ते तथागतांपासून असेल, चक्रधर स्वामी असतील किंवा संत, वारकरी संत आहेत, अनेकांचे उल्लेख मी करू शकेल. परंतु सर्वसामान्यांच्या भाषेत तुम्ही बोलायला शिका, सर्वसामान्यांच्या भाषेत तुम्ही लिहायला शिका, तर तुम्ही मोठे होऊ शकाल. तर आर्थिक केवळ इम्प्रेशन मारण्याच्या नादात ते अहंकार आहे, केवळ माझं इम्प्रेशन पडावं म्हणून जर बोलत असाल तर ते सध्या ते डोक्यातलं काढून टाका. हां, समाजाला प्रभावी बनवायचं असेल अशा भाषेत बोला. तर त्याची भाषा जर आपण बघितली, इथल्या स्वतः अभिजन वर्गाला ती काही फारशी पसंत न पडणारी भाषा होती, न आवडणारी भाषा होती. आणि ते विशेष म्हणजे त्याला निसर्गानं बोबडे बोल, कारण नैसर्गिक अवयव हे निसर्ग हे वाग्इंद्रिय जी आहेत आपले, ती प्रत्येकाची वेगवेगळी असतात मित्रांनो. त्यानुसार माणूस बोलत असतो. त्याच्यामध्ये हसण्याचं किंवा चिडण्याचं, संतापण्याचं किंवा त्याला नावं ठेवण्याचं काही कारण नाही. ही निसर्गानं दिलेली जी गोष्ट असते तशा पद्धतीनं माणूस बोलत असतो. प्रत्येक व्यक्ती तितक्या प्रवृत्ती जशा असतात तसं व्यक्ती प्रत्येक भिन्न आहे, युनिक आहे. प्रत्येकजण, प्रत्येकाची भाषा वेगळी असते, प्रत्येकाचं रहनसहन काही प्रमाणामध्ये वेगळंच असतं. तर त्यामुळे हे वेगळेपण आहे, हे जगण्यातली विविधता आणि माणसातली विविधता आपण समजून घेतलं म्हणजे आपल्याला, आपण याच्यासारखं त्यानं वागावं त्याच्यासारखं यानं वागावं
सुसरीनं बेंडकासारखं वागावं, बेंडकानं कबुतरासारखं वागावं, कबुतरानं मोरासारखं वागावं, असं आपण जे तुलना करत राहतो ना, त्यामुळं आपल्याला ताण येत राहतो. तसं प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीने जगतं वागतं. तर ह्या सूरज चव्हाणची भाषा आहे, त्याने त्या भाषेचा कधी न्यूनगंड बाळगला नाही. त्याचे जे हावभाव आहेत, सुरुवातीच्या हावभावाबद्दल, त्याच्या भाषेबद्दल, त्याच्या पोशाखाबद्दल खूप टीका झाली. तो ज्या साध्या पद्धतीने राहतो, गरीब परिस्थिती असल्यामुळे त्याचे ड्रेसिंग, त्याला जे काही मेकअप आणि ड्रेसिंग सुरुवातीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने हायफाय हिरो करतात, तशा पद्धतीने त्याला काही जमलं नाही. जो ज्या पद्धतीने असायचा त्याच पद्धतीने त्याने केलेला आहे. साध्या मोबाईलवर तो व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचा आणि तो टिकटॉकवर टाकायचा. टिकटॉक बंद झालं मित्रांनो, टिकटॉक बंद झालं. खूप मोठे व्हायरल झाले होते व्हिडिओ, खूप काही झालं होतं, चांगलं चाललं होतं. अचानक घातला गेला त्यांच्या. ते एक निर्णय होता, त्या निर्णयाचा तो भाग होता. त्याच्या एकट्यावरच नाही, तो सगळ्यांच्याच वर झाल्यामुळे टिकटॉक बंदच करण्यात आला. त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, फक्त पण त्याचं यश तिथं थांबलं होतं. पण जी माणसं आंतरिक उर्मीनं काम करतात ना, ती कधीच थांबत नसतात. त्यांना हा निसर्ग म्हणजे त्यांचा थांबणं म्हणजे त्यांचा मृत्यू असतो. कारण महात्मा फुलेंनी आपला उजवा हात निकामी झालेला असताना डाव्या हाताने सार्वजनिक सत्य धर्म लिहून काढलेला होता. झोपलं तेव्हा अर्धांगवायूने म्हणजे लकवा आजार झाल्यामुळे ते झोपूनच होते. काही तितकी त्या काळामध्ये सुद्धा ग्रंथ लिखाणाचं काम केले. जी माणसं थांबत नसतात. आंतरिक ऊर्जेनं, आंतरिक उर्मीनं, आत्मविश्वासानं, उत्साहानं पेटलेली माणसं सातत्यानं कार्यमग्न राहतात. त्यांना कोणी अडवू शकत नाही. त्यांना कोणी अडवण्याचा प्रयत्न केला ते ओढून पुढे जात असतात. याच पद्धतीनं पुन्हा एकदा यशासाठी पुन्हा सिद्ध व्हा, अशाच पद्धतीनं यशासाठी पुन्हा सिद्ध झालेला सूरज चव्हाण त्यांनी परत आपले व्हिडिओ व्हायरल करायला सुरू केले. आणि त्याला त्याची बोली भाषा सुरुवातीच्या काळामध्ये प्रसिद्धी तेवढी नव्हती. आज खूप त्यांना प्रसिद्धी मिळते. घरची आर्थिक परिस्थिती मी तुम्हाला सांगितलं ते आता ज्यांच्या, आणि विशेष म्हणजे जो बिग बॉसमध्ये त्याची निवड झालेली आहे, बिग बॉस ज्या शोमध्ये जी निवड झालेली आहे ते केवळ आणि केवळ त्याचं टॅलेंट बघून झालेली आहे. त्याच्या घराण्या काय जण म्हणतात ना, आम्हाला कोणी गॉडफादर नाही वगैरे वगैरे. गॉडफादर असलं तर आम्ही कुठे गेलो असतं. म्हणजे तुम्हाला उचलून न्यायचं आहे. मड्याला उचलून नेत असतात मित्रांनो. ज्वलंत आणि जिवंत माणसानं स्वतःचं काहीतरी पावलं टाकायचं असतात. आणि त्यांना त्या पावलं टाकणाऱ्यामध्ये पावलातमध्ये बळ आणि त्यांच्या मनात बळ भरण्याचं काम मात्र समाजाने केलंच पाहिजे. करू नये असं नाही, केलंच पाहिजे. गतीनं माणसास पुढे जायला मदत होते नक्की. पण सगळंच काही उचलूनच घ्यावं आणि चावून सुद्धा आम्हाला तोंडात टाकावं, गिटकून देण्यासाठी मदत करावं आणि पचवण्यासाठी तुम्हीच सहकार्य करावं, अशी मानसिकता मध्ये अडकलेला कोणी जर असतील तर त्यांचं काही जीवन खरं नाही मित्रांनो. तर अतिशय हार्डवर्कर आहे सूरज चव्हाण, अतिशय हार्डवर्कर आहे. तो दिलेला काम कोणतेही काम करतो, मजुरीचे कोणतेही कामं त्यांनी केलेले आहेत, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. मी सांगत होतो तो ज्या बिग बॉसमध्ये आता ज्यांच्या सोबत तो काम करतोय त्याला अभिनेता देशमुख साहेब सुद्धा त्याला खूप चांगलं सहकार्य करतायत. मोटिवेशन त्यांचं मला जाणवतं. तर ही एक चांगली गोष्ट आहे. रितेश देशमुख यांचंही सुद्धा खरंच अभिनंदन. मराठवाड्याचा तो सुपुत्र आणि तो मराठवाड्याचा मातीचा सुगंध जगभर पसरवत आहे. त्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे, करायलाच पाहिजे. तर मी दुसरं सांगत होतो की त्यांच्यासोबत अनेक चांगली स्ट्रॉंग पार्श्वभूमी असणारे किंवा ज्याला हायफाय फॅमिलीचे काही लोक त्याच्यासोबत आहे किंवा काही प्रसिद्ध आहेत, काही वेगवेगळ्या चित्रपटामध्ये गाजलेली लोक त्याच्यासोबत आहेत. वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप गाजलेले लोक आहेत. चांगल्या आर्थिक परिस्थितीत चांगल्या असणाऱ्या घराण्यातले लोक आहेत. त्यांची भाषा याच्यापेक्षा वेगळी आहे. तर त्यांच्यासोबत तो अतिशय छान पद्धतीने टास्क करतो आहे, काम करतो आहे. ही सुद्धा त्याच्याकडून शिकण्याची गोष्ट आहे. म्हणजे मला या निमित्तानं आपल्याला एक सांगायचं आहे
की तुम्ही तुमचं टॅलेंट व्यक्त करताना, तुमचं टॅलेंट आहे, तुमचं कौशल्य आहे, जगासमोर तुम्ही मनसोक्त व्यक्त करायला पाहिजे. हे 4 लोक काय म्हणतील हा रोग आपण काढून टाकला. हे 4 लोक कुठंच नसतात. त्या 4 लोकांना जे असे नावं ठेवत 4 लोक ओट्यावर बसलेले असताना त्याच्या घरी जाऊन विचारा त्याची काय किंमत आहे. त्यामुळे त्यांना ज्यांच्या घरीच किंमत नाही त्यांच्या बोलण्याला तुम्ही किंमत देऊन तुम्ही तुमचं आयुष्य थांबू नका, तुमचं कौशल्य व्यक्त करायला थांबू नका, तुम्ही तुमच्या प्रगतीचा मार्ग पुढे जाण्याचं थांबू नका. मित्रांनो, मला तुम्हाला ही विनंती करायची आहे. तर मी अजून त्यांचा सूरजच्या आज्ञाधारक आहे. तो सुस्वभाव आहे, साधा भोळा आहे, सहजपणे जगतो, इनोसंटपणे वागतो तो, आणि तो कलेमध्ये त्याचा रस आहे. पण कलेने जे काही मिळणार आहे त्याच्याविषयी त्या हावरट नाही आहे. जे काही मिळेल किंवा कोणीतरी आपल्याला त्या कुठल्या तरी मोठ्या शोमध्ये द्यावं, कुठंतरी न्यावं, यासाठी तो हावरट होत नाही. खरं तर बिग बॉसमध्ये जायला सुद्धा तो तयार नव्हता. बिग बॉसमध्ये जाण्यासाठी अनेक जण अनेक लग्गे लावण्याचा प्रयत्न करतात, पण त्याच्या पाठीमागे लागलेले असतानाही तो तसा तयार नव्हता. त्याच्या बहिणीने त्याला समजून सांगून पाठवलेला आहे, जा बेटा. म्हणजे सांगायचा हेतू हा आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माणसाला कोणी दुखवलं, कोणी फसवलं तर माणूस थांबतो. बऱ्याचदा तो निराश होतो, उदास होतो, खिन्न होतो, खंत बाळगत बसतो. परंतु या सूरज चव्हाणला अनेकांनी फसवलं, दुखवलं, तरी त्यानं मनात कटुता, नैराश्य, उदासीनता येऊन तो थांबला नाही. त्याला माहित आहे थांबला तो संपला. आणि मग तो पुन्हा उभा राहिला. तर मित्र, गोलीगत, धोका वगैरे असे जे शब्द आहेत आज त्याच्या नावानं चर्चेला जात आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्याकडून शिकण्यासारखी आहे, तो म्हणजे तो जे काही बोलतो ना, तो मनापासून बोलतो. कोणाला काय वाटते, त्याचा काय अर्थ समजेल की नाही, अर्थ ज्याला समजून घ्यायचे त्याने समजून घेत बसावा. त्यानं त्याची जी बोलीभाषा मोकळ्यापणाने तो व्यक्त करतो. आणि त्याला आणि बऱ्याचदा एखादा कोणी धोका दिला की माणसं फार नर्वस होतात, आणि त्याच्याबद्दल एखादी प्रियसीने धोका दिला की माणसं आत्महत्यापर्यंत पावलं टाकतात किंवा हत्यापर्यंत पावलं टाकतात किंवा व्यसनाधीन बनून जातात, निराश उदास होऊन जातात आणि थांबतात आपलं काम. त्याचा एक प्रसंग सांगण्यात आलेला आहे. तो प्रसंगामध्ये त्यालाही एका मुलीने सुरुवातीला ती त्याच्यावर प्रेम करायची, त्याच्यासोबत प्रेमानं वागायची, बोलायची, आणि त्यानंतर तिनं त्याला सोडून देऊन दुसऱ्यासोबत तिने लग्न केलेलं आहे. अशाही परिस्थितीमध्ये तिचा जेव्हा विषय काढला गेला तेव्हा तो तिच्यापासून वाईट बोलत नाही. आज आपल्याला सोडून गेलेली जी मुलगी आहे, आता तिच्याबद्दल बेवफा काय तरी माणसं बोलतात, तरी पण हा मात्र तिच्याविषयी फारसं काही कटू बोलत नाही किंवा चांगलंच बोलतो. उलट माझं पिल्लू म्हणतो, माझं पिल्लू हा शब्द प्रयोग वाटतो. आणि तिचं नाव सांग म्हणलं तर तो सांगत नाही, कारण तिचं बरं चाललंय, तिला चांगलं चाललंय अशा पद्धतीची तिच्याबद्दलची सद्भावना तो व्यक्त करतो. हा त्याचा गुण जे आहे. किंवा तो इतरांबद्दल इतका असा कधी जर तो ऐकून फार मनापासून घेतो. कोणी काही सांगू लागलं तर तो मन लावून ऐकतो. आणि तो त्याला शिकून घेण्याची त्याची जी मनोवृत्ती आहे, त्याची जी जिज्ञासूवृत्ती आहे शिकून घेण्याची, तो शिकत राहतो. अशा या सूरज चव्हाणला बिग बॉसचा विजेता बनव, त्याचं भावी आयुष्य उज्ज्वल हो. आणि ह्या गोष्टी सांगण्यामागचा महत्त्वाचा मुद्दा माझा हा होता की असं टॅलेंट त्याच्यासारखं ग्रामीण भागामध्ये वाडी तांड्यावर अनेक ठिकाणी दिसून येते. पण हे वाडी तांड्यावरचं जे काही टॅलेंट आहे, खेड्यापाड्यातलं टॅलेंट आहे, ते जगासमोर आलं पाहिजे आणि त्याने व्यक्त झालं पाहिजे. लोक काय म्हणतील याचा तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितले, उलटी जशी थांबवता येत नाही
तसं लोकांचं बोलणं थांबवता येत नाही. तर मी तुम्हाला या निमित्तानं सांगेन, एक प्रश्न विचारणार आहे की ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये द्यायचं आहे. सूरज चव्हाण हा कोणत्या जिल्ह्यातला आहे, हा एक प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला सूरज चव्हाण बिग बॉसचा विजेता बनेल वाटतो का, हे कारण वाटतो का ते सांगायचं आहे. आणि जे कोणी फास्टमध्ये याचं उत्तर देतील त्यांचा त्या 2 विजेते समजून त्यांचा पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी त्यांचा गौरव करणार आहे. दुसरी गोष्ट, मला आता आपल्याला एक प्रश्न अजून एक विचारायचा आहे की मी आज जसं सूरज चव्हाण विषयावर बोललो, तुम्हाला काय तुमच्या मनातला असा कोणता जर कलाकार असेल, कलावंत असेल, त्याच्याविषयी मला आपण नक्की कळू शकाल. मला जर तो आपल्या आपण जे सुचवाल त्याच्यापैकी एकावर पुढच्या भागामध्ये मी व्हिडिओ नक्की बनवण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.